आज कालच जागतिक महिला दिवस झाला आणि आज अध्यक्षांनी हा जो प्रस्ताव आणलेला आहे महिलांसंदर्भात, महिलांचं सक्षमीकरण करणं, सर्व दृष्टीने या प्रस्तावामध्ये सर्व कश महिलांचा समाविष्ट केलेला आहे. नारी शक्ती आणि प्रेरणास्थानी असलेल्या आमच्या आई जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई, अशा अनेक महिलांचं महाराष्ट्रामध्ये योगदान आहे आणि त्या योगदानाच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही एक खारीचा वाटा उचलण्याचं काम या राज्यातला लोकप्रतिनिधी म्हणून करत आहोत. अनेक महिलांची भाषणं ऐकली, मी ती रिपीट करणार नाही. अनेक महिला शिक्षणावर, अत्याचारावर सर्व दृष्टीने बोलल्या. फक्त मी आज जे बोलणार आहे सभागृहामध्ये, मला वाटतं इथे आदित्यताई आमच्या तटकरे बसलेल्या आहेत. छोटी मूर्ती किती महान आहे, तर निश्चित ऐकतील आणि त्याच्यावरती त्या कारवाई करतील. राणेसाहेब गेले, आमचे जयंत पाटील बसलेले आहेत. ते अशी जी काही लोक आहेत उद्योग क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, त्यांनी जो सहकार निर्माण केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना जो रोजगार दिलेला आहे, त्याबद्दल मी थोडंसं आपल्या या सभागृहामध्ये महिला संदर्भात मी मांडणार आहे. आपल्याला माहिती आहे या प्रस्तावामध्ये सर्व प्रकारच्या महिलांना घेतलेलं आहे. म्हणजे रोजगारामध्ये आपलं आरोग्य घेतलेलं आहे, महिलांचं शिक्षण, आर्थिक साधनं, कायदेशीर हक्क वगैरे, म्हणजे सर्व निकष या प्रस्तावामध्ये असल्यामुळे मी माननीय अध्यक्ष आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे. त्याचं आत्ताच एक ज्वलंत उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर लाडकी बहीण, या लाडकी बहिणीच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमचे कैलासवासी अजितदादा पवार यांनी सुद्धा लाडक्या बहिणीसाठी फार मोठं योगदान केलं होतं आणि त्यांचं नाव घेणं आज सभागृहामध्ये आपल्याला ठोसपणे घेतलंच पाहिजे. कारण त्यांच्यावर जवळजवळ मी पूर्वी 17 आणि आता 13 वर्ष दादांबरोबर काम केलेलं आणि त्यांचं फार लाडक्या बहिणींवर प्रेम. गुलाबी त्यांनी जॅकेटं शिवून 12 जॅकेटं शिवली होती आणि ते घालून फिरत होते. ती लाडकी बहीण जी आणली आहे राज्यामध्ये, या राज्याच्या माध्यमातून अनेक महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक महिलांनी सांगितलं की आम्हाला हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, विधवा महिलांना. पण मला असं वाटतं या राज्यातून आपण किती जरी दिलं महिलांना, त्यांना किती जरी सक्षम करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना ठोसपणे त्यांच्या हाताला जर तुम्ही रोजगार दिला, त्यांना खऱ्या अर्थाने जर तुम्ही स्वावलंबी जर त्यांना बनवणार असाल, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे. आणि ज्यावेळी मला वाटतं पुरुषांनी ऐकावं, तुमच्या मतदारसंघासाठी बोलत आहे, ओ भाऊ तुम्ही ऐकाव, तुमच्याचसाठी बोलत आहे. तुम्हाला परत निवडून तुम्हाला निवडून यायचं म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी बोलत आहे, सगळ्यांसाठी बोलत आहे. जरी आज जागतिक महिला दिवस असला तरी खऱ्या अर्थाने महिलाला सक्षम करायचे असेल तर तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं तर आपोआपच तिचं कुटुंब दोन्हीकडचं सक्षम होतं. आपण सगळ्यांनी बचत गट माध्यमातून 2000 साली मी बचत गट योजना या राज्यात आणली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरून 29 बचत पतपेढ्या जिल्ह्यात निर्माण केल्या आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ती चळवळ त्यावेळी सुरू केली आणि ती चळवळ प्रदर्शनामध्ये आम्ही आणली. आताच ताईने कोणीतरी उदाहरण सांगितलं की आमच्या महिलेचा माल लंडन पर्यंत जातो. अनेक महिला आहेत, त्या अनेक महिला म्हणजे नितेश राणेंची आई आहेत, त्या सुद्धा एक युनिट चालवतात. जयंत पाटील गेले आता, ते दुधाचं युनिट चालवतात. त्यांच्याही मी जाऊन त्या फॅक्टरीला भेट दिलेलं आहे. मी चंद्रपूरला जाऊन तिथे बांबूपासून कशा वस्तू बनवतात, पण बांबूच्या वस्तू नाही तर बांबूपासून आपण त्याच्यावर प्रक्रिया केली तर त्याच्या मालाचा आपण जेवणात समाविष्ट करू शकतो. आम्ही आगरी लोक बांबूच्या जे कोंब असतात
ते न्यूटी कोलबीमध्ये आम्ही टाकतो मच्छीचं, तर गेले आमचे मंत्री पळाले. तर फ्रूट प्रोसिजर आपण जर केलं आपल्याकडे, आता मुरुंगा म्हणजे तुमची ह्याची पावडर, शेपटाच्या शेंगा आहेत, भाज्या आहेत, फळं आहेत, मच्छी आहे, ड्राय मच्छी आहे, ओली मच्छी आहे. तर मला एक सांगायचं आहे की महिलांच्या हाताला तर तुम्ही खऱ्या अर्थाने बचत गट असतील किंवा व्यक्तिगत असतील, प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे गुरुचरण जागा असते, कुठे कलेक्टर लँड असते, प्रत्येक आमदाराच्या इथे कुठे ना कुठे 2-4 एकर जागा असतेच असते. आपला थोडा आमदार निधी वापरून त्याच्यामध्ये थोडं गव्हर्नमेंटचं घेऊन आपण एक युनिट तयार केलं आणि त्या युनिट तयार करून तिथल्या महिलांना तिथे बचत गट असतील किंवा व्यक्तिगत असतील त्यांना तिथे प्रशिक्षण देऊन जर रोजगार निर्माण केला आणि फ्रूट प्रोसिजरच्या मशीन टाकल्या आणि त्याच्यातून एक आपण मार्केटचं उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ, मी 2004 पासून हे सभागृहात, वरिष्ठ सभागृहात मी प्रश्न मांडत आलेले आहे. कारण त्यावेळी बचत गटात काम करणार मी या राज्यामध्ये एकमेव महिला होती आणि अनेक महिला आपण तयार केल्या. आजही सगळ्या महिलांच्या भाषणात तेच आलं की त्यांनी केलेल्या मालाला आपण मार्केटिंग देत नाही, त्यांना चांगला ब्रँड करून देत नाही. मला असं वाटतं या राज्यामध्ये जेवढे आमदार आहेत त्यांनी आपल्या आपल्या इकडे 2-2, 4-4 एकर जमीन अशीच असते, तर तिथे एखादं युनिट तयार केलं, अधिकारी बोलवले फ्रूट प्रोसिजरचे प्रक्रिया करणारे 2-3 तिथले आणखीन वेगवेगळे अधिकारी बोलवून आपण जर एक युनिट आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघात जर तयार केलं तर तिथे हजारो लोकांना काम मिळेल, महिलांना. आणि त्या महिला स्वतःच्या पायावर जर उभ्या राहिल्या तर त्या तुमच्याकडे काही पैसे मागायला कधी येणार नाही की आम्हाला 1,500 मिळाले, आम्हाला 2च मिळाले, आम्हाला 3च मिळाले. तिला तिचं कुटुंब सांभाळून, मुलं सांभाळून, तिच्या मुलांचं शिक्षण करायसाठी तिची आर्थिक परिस्थिती ही जर तुम्ही खऱ्या अर्थाने सक्षम केली तर मला वाटतं या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये. आता आम्ही कालच नवी मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम होता, महिला बचत गटाचा कार्यक्रम होता. आमच्याकडे आता 14 गावं आम्ही घेतलेली आहेत आमच्या ताब्यामध्ये आणि त्या 14 गावामध्ये आम्ही 4 ते 5 एकर जागा आम्ही गुरुचरणाची मागितलेली आहे. आणि नवी मुंबई महानगरपालिका महिला गृहउद्योग हा आम्ही सुरू करतोय आणि त्या गृहउद्योग आम्ही जर त्या पालिकेच्या माध्यमातून केला तर आमच्या महिलांना खूप काही सवलती मिळतील. जाण्या येण्याची गाडी असेल, ते ब्रँड असेल, आणखीन काय असेल, तर त्याच्यानंतर ते युनिट तयार करून तीच बाजारपेठ आम्ही नव्या मुंबईमध्ये त्याचं मार्केटिंग करणार. जिथे अर्बन आर्ट शिडकोनी बनवलंय, ती शिडकोची जागा आहे 12 एकर. त्या 12 एकर जागेमध्ये आत्ताच 100 स्टॉल ऑलरेडी आम्ही बनवलेलेच आहेत. तेच जर मार्केटिंग करायला आम्ही त्या महिलांना दिले तर त्यांना पालिकेने उत्पादन केलेलं सामान तिथेही महिला लागतील, इथेही महिलांना रोजगार मिळेल. तर प्रत्येक आमदारांनी आपल्या इथे अशी जरी योजना, आता चंद्रपूर आमचे साहेब बसलेले आहेत, त्यांच्या इथे जागा आहे, सुधीर भाऊ आहेत, अनेक आमदार आहेत की ज्यांच्या ग्रामीण भागामध्ये जागा भरपूर आहे. गुरुचरण असेल, कलेक्टर लँड, ती मागून महिला गृहउद्योग जर तुम्ही सुरू केला तर त्यांच्या हाताला ठोसपणे काम मिळेल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरेल असं मला आज सांगावंसं वाटतं. सगळ्या महिलांनी सगळं घेतल्यामुळे माझा एकच फोकस आहे की महिलांना स्वयंरोजगार देणं. आणि त्यासाठी मला वाटतं तटकरेताई तुम्ही एक समिती गठीत करा. ती समिती अशी पाहिजे की त्याच्यात ते अधिकारी पाहिजेत जे आता अन्नधान्यावर फ्रूट प्रोसिजर प्रक्रिया करणारे, ज्यांना माहिती आहे, युनिट निर्माण करणारे. केंद्र शासनाचा पैसा आता आपल्याला मोदीजी साहेब देतात आहेत महिलांना सक्षम करण्यासाठी, त्याचा आपण वापर केला पाहिजे. काही स्थानिक आमदार आहेत, ते आमदार निधी देऊ शकतात. आज आपण 100 महिलांना जरी तिथे स्वरोजगार निर्माण केला तर त्याच्या उत्पादन केलेल्या मालाला सुद्धा बाजारपेठ मिळाली तर तिथे सुद्धा 100-200 महिलांना काम मिळेल. अशा अर्थाने आपण जर सुरुवात जर केली तर मला वाटतं चांगलं या राज्यामध्ये आपण महिलांना स्वयंरोजगार आताची देऊ शकतो. ती समिती गठीत करताना तिथला स्थानिक आमदार असेल, महापौर असेल किंवा आणखीन काही असेल त्यांचाही त्याच्यामध्ये समाविष्ट केला तर आपल्याला सर्व म्हणजे कुठेही पक्षभेद न करता हे काम करताना कुठलीही महिला कुठल्या पक्षाची आहे ही न करता आपण तिला काम देणं एवढंच उद्दिष्ट ठेवलं तर मला वाटतं आज जागतिक महिला दिवस जो आपण साजरा करतोय त्या खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या आमच्या महिलेला सक्षम करावं एवढंच मी आज आपल्याला सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. पुन्हा सगळ्यांना आपल्याला
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.